गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी धर्मादाय आयुक्तालयाने काल राज्य सरकारला चौकशी अहवाल सादर केलाय। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलकडून नियमांचं उल्लंघन झालंय का याची चौकशी धर्मादाय आयुक्तांनी केली। याबाबतचा अहवाल राज्य शासनाला सादर करण्यात आलाय। या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देतील मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी। मंदार, या अहवालामध्ये नेमकं काय आहे ते कळलंय का आणि त्याचबरोबर या अहवालानंतर राज्य सरकारचा आता कशा पद्धतीचा निर्णय येणं शक्य आहे? या अहवालामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरती ठपका ठेवण्यात आल्याची माहिती एबीपी माझाकडे आहे। कारण धर्मादाय रुग्णालय असताना आणि समोरचा रुग्ण हा आर्थिकदृष्ट्या अल्प उत्पन्न गटातील असताना त्या रुग्णावरती तातडीने उपाय करणं, उपचार करणं ही रुग्णालयाची जबाबदारी आहे, हा कायदा सांगतो। आणि या कायद्याचं नियमाचं भंग जो आहे तो झाल्याचं स्पष्ट आहे। स्वतः दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने देखील मान्य केलंय की त्यांनी डिपॉझिट मागितलं होतं आणि ती आमच्याकडून झालेली चूक आहे। आणि त्या अनुषंगाने हा सगळा अहवाल तयार करण्यात आलेला आहे। धर्मादाय सहायुक्त यांच्या नेतृत्वाखाली एकूण 5 सदस्य या समितीमध्ये होते आणि हा अहवाल राज्य सरकारला सादर झालेला आहे। काल जी बैठक झाली राज्याच्या मंत्रिमंडळाची, या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये देखील या अहवालावरती चर्चा झालेली आहे। मात्र कारवाई काय होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। आणखी एक रिपोर्ट येणं अपेक्षित आहे, तो माता मृत्यू अन्वेषण समितीचा। तो कधी येईल याबाबत स्पष्टता नाहीये। मात्र धर्मादाय आयुक्तांचा जो रिपोर्ट आहे तो या मंगेशकर रुग्णालयाला दोषी ठरवतोय। राज्य सरकार काय कारवाई करतं हे पाहायचं। धन्यवाद मंदार, आपण दिलेल्या या माहितीबद्दल। तर आता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरती यानंतर कारवाईचा निर्णय होणार का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।